नवीन चष्म्याचा विचार करताय, नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला. येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी, मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह. आजच भेट द्या. आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज. मोबाईल नंबर 7030785757. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून मिरजेचे दैवत हजरत ख्वाजा शमना मीरा यांना गलेफ अर्पण. संगीत सभेचे उद्घाटन. राहिलेली विकास कामं पूर्ण करणार सुरेशभाऊ खाडे. हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्गा इथं आज माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी गलेफ अर्पण करून आशीर्वाद घेतला. दर्गा परिसरात राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याचं यावेळी आश्वासन त्यांनी दिले. मीरासाहेब दर्गा उर्साला सुरुवात झाली असून या ठिकाणी आजपासून संगीत सभेला सुरुवात झाली आहे. याचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे, डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते करून संगीत सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरेश बापू औटी, माजी महापौर संगीताताई खोत, पांडुरंग कोरे, गजेंद्र कल्लोळी, डॉक्टर रणजित चिडगुपकर, बाळासाहेब मिरजकर, योगेंद्र थोरात, मल्लू पाटील, अजगर शरीक मसलत, निहाल शरीक मसलत, मोहन वाटवे, ईश्वर जनवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या संगीत सभेची सुरुवात शहनाई वादक सदाशिव मुळे यांच्या सुरेल शहनाई वादनानं झाली. या संगीत सभेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी उपस्थित राहून याचा आनंद लुटला. इथं देवाच्या दर्शनाला मी आज आलो. कालपासून उरूस चालू झाला. आज आम्हाला वेळ मिळाला, आम्ही इथं आलो. आम्ही सगळ्यांना सांगितलं चला देवाच्या दर्शन चला, पुढं आता निवडणूक आल्या सगळ्या जरा दर्शन करतो, तुम्हाला सगळ्यांना पायावर घालतो तिथं, म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्या आणि पुढं आपण वाटचाल करूया. ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथं आलेलो. खूप प्रसन्न वाटतं. मागल्यापेक्षा पण आज इथं लाइटिंग बिटिंग अशी सुंदर असे केलेले आहे इकडं, आणि खूप देखावे विकास खूप सुंदर आहेत. लोकांची व्यवस्था व्यवस्थित आहे. काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी माझ्याकडून इथं विकासाच्या माध्यमातून झाल्या, काही विकास थोडासा राहिलेला आहे, तोही करायचा आपल्याला. दुसरी गोष्ट आहे की एक मला अभिमान वाटतो इथं की पहिला गलप चढतो तो इथल्या मिरजच्या चर्मकार लोकांचा पण चढतो, तो एक मला मोठा अभिमान आहे. आणि आम्हीही चर्मकार असल्याकारणानं आम्हाला इथे एक आस्था, श्रद्धा ही आमची निर्माण होत असते. त्या दृष्टिकोनातून निश्चितच आज उर्वरित कामं करण्यासाठी निश्चितच शासन दरबारी तो प्रस्ताव करून आम्ही काही राहिलेली उर्वरित कामं आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करतो. मी बाबांना विनंती करेन, सगळ्या जनतेच्या मान्यानं विनंती करेन, एक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करेन, बाबा एवढ्या प्रेमानं प्रत्येक वर्षी उर्साला लोक आपल्याकडे येतात, आपलं दर्शन करतात, आपले आशीर्वाद घेतात. त्यांना सुख, शांती, समाधान आणि आरोग्य मिळवून जे एवढी सर्वांची होते मी प्रार्थना करतो. जय हिंद.